सदा माझे म्हणा 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 डोळे जडो तुझे मूर्ती आणि रखुमाईच्या पती सोयरिया. नेमकं या अभंगातलं तुकोबरायचं काय म्हणणं आहे याचा आपल्याला विचार पाहायचा. बघा या अभंगामध्ये श्री तुकोबारायनं मला वाटतं इंद्रिय निग्रह साधवलाय. विठाला इंद्रिय निग्रह साधवणं, इंद्रियावर ताबा मिळवणं किंवा इंद्रिय हातामध्ये येणं, जिजा मला वाटतं एवढी काही सोपी गोष्ट नाही. आणि त्यातली त्यात आजच्या अभंगामध्ये ज्या इंद्रियावर भर दिलाय ना महाराजांनी, मला वाटतं ते इंद्रिय काय या बघा हे याला काय म्हणतात अशोकराव तुमच्याकडे कान आहे का नाही? झोपले तर नाही तुम्ही? डोळे डोळे हे डोळे इतके विचित्र आहेत. मला वाटतं या डोळ्यावर ताबा ठेवणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. गणेशराव विठाला या डोळ्यावर ताबा मिळवणं हे सगळ्यात भयानक अशा प्रकारची गोष्ट आहे, कठीण अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि आज तुकोबाराय त्या इंद्रियाच्या संबंधामध्ये बोलत असताना या इंद्रियावर ताबा मिळवण्याचं खऱ्या अर्थानं जर सक्सेसफुल या इंद्रियावर ताबा मिळवण्यामध्ये जर कोण झाले असेल तर त्याचं नाव आहे संत परंपरा. विठाला कारण या इंद्रिय या डोळ्याचं साकल्यानं का बरं खऱ्या अर्थाने याच्यावर फोकस दिला असेल तर त्याचं कारण असे. बघा पायतळवाडीकर हा डोळा आहे ना, डोळा 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 या डोळ्यानं चांगल्या चांगल्याची वाट लावली माऊली. कुणी 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 बोला 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 या डोळ्याने कुणाची? चांगल्या चांगल्याची. चांगल्या चांगल्याची म्हणजे आता तुम्हाला काय सांगावं, या डोळ्याबद्दल जर बोलायचं ठरलं ना तर तुम्हाला एक मोठं दांडगं थोरलं जर उदाहरण द्यायचं म्हटलं ना तर मला वाटतं रामायणात जो बलाढ्य आणि श्रीमंत माणूस होता, मला वाटतं त्या माणसाची नोंद आमच्या जगद्गुरु तुकोबारायनं घेतली. एवढा मोठा माणूस रामायणातला, त्या माणसाचं नाव काय आहे? कंस का? रावण. रावण अशोकराव हे रावण इतका मोठा रावण, मला वाटतं रावण सामान्य व्यक्ती नव्हता. रावणाचा जर चांगुलपणा जर सांगायचं ठरलं ना तर रात्र पुरणार नाही रात्र, एवढा रावण चांगला होता. मला वाटतं रावणाच्या नावाचा एक ग्रंथच आहे बघा, रावण संहिता म्हणून. ते जर वाचला ना तर तुम्हाला रावणाचा चांगुलपणा, इतका रावण चांगला होता, एवढा चांगला, इतका सुंदर, पण मला वाटतं इतका बदनाम झाला की किती बी मोठं गाव असलं, 20-25 हजार लोकसंख्येचं जरी गाव असलं ना तरी त्या गावात रावण नावाचा माणूस सापडत नाही. काय आपल्या पायतळवाडीमध्ये एखादा रावण असला तर बघा त्याचा सत्कार करू हारबीर घालून, रावण महाराज की जय म्हणून. मला वाटतं रावण हा जो नाव आहे ना त्याचं नाव सुद्धा कुणी ठेवत नाही. कुणाचं कुणाचं बोला बोला, तुम्हाला बोलता येतंय ना? तुम्ही सगळे शेतकरी आहेत ना का लागलात नोकऱ्याला? नोकऱ्यासाठी तर महाराष्ट्र पेटलाय म्हणा, काय याच्या नोकऱ्या बाबा आहे की नाही? हा मला वाटतंय तुम्ही सगळे, मला वाटतंय त्या पेरणीच्या दिवसामध्ये एक पाखरू ओरडत बघा, काय नाव आहे त्याचं? बोला बोला. पावसा आहे की नाही? पावसा. तो शेतकऱ्याला अशोकराव संदेश देतो, काय? पेरते व्हा. काय म्हणतो? पेरते व्हा. तसं तुम्ही एक 40-50 मिनिटं जरा बोलते व्हा म्हणजे मला बी कळन मी काय सांगतो आहे की नाही? हो म्हणजे असं मी माझ्यासोबत तुमचा संवाद जर साधला ना मग तुम्हाला हा अभंगाचा या अभंगाची दृष्टी तरी येईल. विठाला जो रावण आहे एवढा चांगला माणूस, पण मला वाटतं रावण इतका बदनाम झाला की त्याचं नाव सुद्धा लोक ठेवायला तयार नाहीत. त्याचं जर कारण काय असेल रावणाची बदनामीच्या पाठीमागचं तर मला वाटतं त्याचं कारण काय आहे? बोला बोला. हे डोळे डोळे. हा मला वाटतंय एवढा रावण चांगला पोरांनो, पण या डोळ्यानं इतका कहार केला. इतक्या सुंदर पत्नी असताना त्या रावणाची नजर परमेश्वर महाराज कुणावर गेली? सीतेवर गेली. आणि सीतेवर नजर गेल्याच्या नंतरचा जो परिणाम आहे मला वाटतं त्या रावणाला दिवा लावायला माणूस राहिला नाही. दिवा लावायला त्याची रांडा पोरे मारी त्याची रांडा पोरे मारी
रावणाचे घर बुडविले सारे आणि त्याची रांडा पोरे मारिली. कशाचा जर परिणाम असेल तर हा परिणाम आहे कशाचा बोला डोळ्याचा. किती वाईट रावणाचं झालं. बरं रावणाच्या चांगुलपणाबद्दल बोलायचं ठरलं तर इतकं चांगला त्याच्या घरातला जर परमार्थ पाहिला ना परमार्थ कुणाच्या रावणाच्या तर मला वाटतं आपल्यापेक्षा सुद्धा रावणाच्या घरातला परमार्थ चांगला होता. या रावणाची जर माहिती सांगायची म्हटलं ना तुम्हाला राक्षस कुळीचा रावण तो शुद्ध जातीचा ब्राह्मण नित्य करी वेद पठण आणि ब्रह्मयाचा कोण आहे तो नातू. कुणाचा नातू आहे सकाता भेकता त्याचा नातू नाही ब्रह्मदेवाचा नातू आहे. जातीनं जर म्हणाल तर शुद्ध जातीनं कोण आहे ब्राह्मण आहे. त्याच्या चांगुलपणाबद्दल बोलायचं ठरलं तर त्याच्या घरातला परमार्थ असा होता रावणाची आई. त्या रावणाच्या आईचं नाव काय होतं केकसी. आणि मला वाटतं ही केकसी महादेवाची उपासक होती उपासना करत होती. आणि महादेवाची उपासना करत असताना त्या महादेवाला तिचा नित्य नियम असा होता की त्या महादेवाला फुलं व्हायची. पण फुलं वाहत असताना झेंडूचे नव्हती वाहत गुलाबाचे वाहत नव्हती. कशाचे व्हायची शेंडके बाबा प्युअर कशाचे कशाचे कमळाचे फुल कमळाचे फुल. कमळ कुठं सापडत वड्याला नाही नाही बोला की कुठं जिथं जास्त पाणी आहे समुद्र म्हणा किंवा सतत पाण्याचं ज्या ठिकाणी सोर्स त्या ठिकाणी ते कमळाचे फुलं आपल्याला पाहायला मिळतात. बरं फुलं वाहत असताना ती काय 100 आणि 150 वाहत नव्हती. दररोज तिचा नित्य नेम किती फुलं 1000 फुल ती रावणाची आई महादेवाला व्हायची. एक दिवशीचा प्रसंग असा त्या बरं याच्यामध्ये नवलाईची गोष्ट अशी फुलं आणून द्यायला गणेशराव कोण होतं स्वतः रावण होता रावण. बघा मला तुम्हाला विचारायचंय आपल्याकडे जर 10-20 हजारच बँकेत असले ना तर घरी झाडू पोचा करायला बाई लावतोय माणूस. किती पैसे आपल्याकडं थोडेच. पण रावणाच्या जर प्रॉपर्टीचा विषय केला तर रावणाची प्रॉपर्टी जिजा किती हो शुद्ध कांचनाची सप्तकोटी शुद्ध कांचनाची सांगितलं किती शुद्ध कांचनाची किती कोटी 7 कोटी. हा अजून पुढं त्याची प्रॉपर्टी सांगितली काय म्हणले सोन्याची पुरी. बघा आता पुरी म्हणजे खायची पुरी नाही हा सोन्याची पुरी समुद्राचा येळ समुद्राचा वेडा समुद्र गाडा राखीचा. बघा तो काय साधा माणूस होता का लहान होता का बारीक होता का तो काय सरपंच होता का खासदार हे पद त्याच्या पुढं किरकोळ आहेत. कुणा पुढं रावणा. एवढा मोठा रावण त्याच्या प्रॉपर्टीची नोंद ज्या अर्थी तुकोबराय घेते त्या अर्थी तो का बारीक माणूस आहे का म्हणजे साधा माणूस आहे. तुकोबराय नाही बरं तुकोबराय कसले गांग्या माणसाची नोंद घेते का होय तुकोबराय म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का काय म्हणा. तुकोबरायचा एक एक शब्द म्हणजे काय सो होय बाबा म्हणजे शब्दाचे ते शस्त्र काय आम्हा घरी धन शब्दाचे ते रत्न आणि शब्दाचे ते शस्त्र यत्न करू. म्हणजे
तुकोबारायकडे जर पाहायला गेलं तर एक एक शब्द पंचम वेद ज्या गात्याला म्हणतोय त्या गात्यानं जर रावणाची नोंद घेतली असेल तर रावण साधा माणूस होता काय त्याची प्रॉपर्टी लंके माझी घरे जी घरे किती ते ऐका आणि सांग तसे संख्या मग काश्याचे कितीन सोन्याचे कितीन चांदीचे कितीन इटाचे कितीन चिऱ्याचे कितीन लाकडाचे कितीन भेंडे ते तुम्ही डोकं लावा जिथं मला वाटतं रावणाच्या प्रॉपर्टी पुढे कॅल्क्युलेटर सुद्धा बंद पडते हे आहे ना कॅल्सी तिथं सुद्धा त्याचं मोजमाप लागत नाही एवढा मोठा श्रीमंत माणूस पण आता मला सांगा याला का बाई ठुता आली नसते का तिच्या आईला फुलं आणून द्यायला नाही नाही बोला 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 लक्षात येते ना तुमच्या पण नाही याला म्हणायचं मातृसेवा हे सुद्धा रावणाकडून शिकायची वेळ आली इतकी परिस्थिती बेकार झाली आपली हे मला तुम्हाला सांगायचं बरं का म्हणजे रावणाचं एवढं आईवर प्रेम ते फुलं आणून द्यायला रावण असायचं आणि एक दिवशी प्रसंग असा घडला की रावणाकडून विसरणुकीमध्ये 1000 फुल आणताना एक फुल विसरलं आणि एक फुल विसरल्यावरती रावणाची आई केकसी तिनं तिची पूजा चालू केली आणि फुलं वाहत असताना एक फुल कमी पडलं किती फुलं भरले 999 एक फुल कमी पडलं भागून घ्यायला पाहिजे होतं का नाही तिने नाही खरं सांगा दररोज बिचारा आणून देत होता का नाही भागून घ्यायला पाहिजे होतं का नाही म्हणले रावणा बाळा राजा एक फुल कमी आलं रे रावण म्हणला आई आजच्या दिवस अय आया हो भागून घे म्हणली ती रावण म्हणला आईला घे ना भागून आई रावणाची आई म्हणली ही तर भागवा भागी चालत नाही परमार्थामध्ये भागवा भागी नाही परमार्थ काय एवढा सोपा आहे काय भक्ती ते कठीण सुळावरील पोळी आणि याच्यातून एखादा निवड येतो बळी विरळा शोध आहे का नाही विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखादा विरळा पावे एखादा विरळा पावे एखादा विरळा पावे विरळा पावे एखादा विरळा पावे विरळा पावे एखादा विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखादा विरळा पावे एखादा विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखादा विरळा पावे एखादा विरळा पावे हा परमार्थ एखादा कुणीतरी एखादा असतो आवश्यक शेवट येर वावगी खटपट चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा कुणीतरी एखादा असतो हे सोपी गोष्ट नाही तिथपर्यंत जाणं पण ती रावणाची आई म्हणते भागना भागी मायाकडून होणार नाही बा ती मला एक आणून द्यावं लागेल मला वाटतं आजची जर आई असती तर आमच्या माता माऊल्या बी देवदेव करतात श्रावणाच्या महिन्यामध्ये महादेवाला काय वाहता तुम्ही बेल वाहता किती वाहता ज्याचं त्याच्या नियमाने कोणी 101 वाहत असन कोणी 105 वाहत असन कोणी 108 वाहत असन 9 वाहत असन पण मला सांगा माता माऊल्यांनो त्या बेलामध्ये जर एखादा जर बेल कमी पडला तर तुम्ही काय म्हणता बरं ए बाया पडलं बाया कमी आता जाऊ द्या बघते बाया उद्या हा तसं नाही ए बाय इथं नाही चलत तसं परमा हा भागवा भागवीचा विषय नाही एक जण असा लग्न सोहळा चालला आणि लग्न सोहळ्यामध्ये असं लग्न रंगात आलं परण्या असा आला आणि त्या ब्राह्मण परण्याजवळ आल्यावर त्या यजमानाला म्हणलं ए रामकिसन तांदूळ आण ना ते म्हणला आता लय गडबड आहे म्हणला देवा घ्या भागून म्हणला कशाला तांदूळ ते म्हणला नारळ बी घ्या म्हणला भागून नारळाचं तरी काय म्हणला खारीक आम्हाला घ्या भागून सुपारी मग ब्राह्मणाची सटकली ते म्हणला आता माझी सटकली कुणाची ब्राह्मणाची म्हणला येऊन दिलं तुझा नवरदेव असा मंडप मध्ये आला आणि पटकन असं ब्राह्मणाने गेला नवरदेव असा फार फार ओढीत आणला आणि त्या पाटावर उभा केला आणि लगेच सुरू केलं तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं शेवटची मंगलाष्टिका तवर नवरदेव म्हणला देवा आणि नवरी ब्राह्मण म्हणला घे ना भागून आता
तुमच्या लक्षात येते हिथं जर भागवा भागवी चलत नाही तर परमार्थ काय एवढा सोपा आहे काय विठाला रावणाची आई म्हणली बाळा भागवा भागवी नाही तुला द्यावंच लागेल. आणि मग रावण म्हणला मम्मी हे बघ म्हणला जायला 15 मिनिटं यायला 15 मिनिटं वेळ किती चाललाय बोला बोला पटकन आपल्याला वेळ व्हायला लागलाय अर्धा तास. म्हणला हे अर्धा तास वायाला घालण्यापेक्षा एक काम करतो म्हणला मम्मी धारदार शस्त्र घेतलं आणि काय कापलं त्यानं स्वतःच शिर कापलं आणि ते शिर कमळ कुणाला दिलं बोला 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 आईला दिलं. आता ऐका रावणानं रावणाच्या आईच्या इच्छेकरता परमार्थ करता स्वतःच शिर कापून ठेवलं. आपण एवढे दलिंदर आहेत आपल्या आईला चतकूर भाकर सुद्धा द्यायला तयार नाही. हा एक चतकूर भाकरी सुद्धा द्यायला तयार नाहीत एवढी आपली अवस्था बिकट झाली या महाराष्ट्रातली खऱ्या अर्थानं. म्हणजे हे सुद्धा कोणाकोण शिकायसारखं आहे बोला आता. रावणा म्हणजे किती बेकार परिस्थिती झाली जिजा. मग मला सांगा किती चांगला रावण आहे बोला बोला बोला. याच्यापेक्षा अजून रावणाचा काही चांगुलपण आपल्याला सांगता येईल का. मला वाटतं एवढा चांगला रावण पण या रावणाचा जर घात जर कुणी केला असेल तर एका डोळ्याने केला बघा डोळ्याने. तुकोबारायचं जो आजचं जे सांगण्याचं जे प्रामुख्यानं जे या इंद्रियावर जे भर देण्याचं जे कारण आहे तुकोबाराय म्हणतात ते डोळेत ना देवा हे डोळे असे जे पाहू नये ते पाहतात आणि जे पाहायचंय ते पाहत नाहीत. म्हणजे इतके डोळे खराब आहे बघा. आता या डोळ्याच्या बाबतीमध्ये आता बोलायचंच म्हणलं ते डोळे जिजा लयच बेकार आहेत बघा. आता माझा अधिकार नाही पण सांगतो ऐका पुरावा आहे म्हणून सांगतो. गावात जर एखादी नवीन जर माता माऊली आली ना अशोक दादा कट्ट्यावर बसलेले असतात ना ते कट्ट्यावर कोण बघा खाकरलं कोणतरी आहे का लगेच ते कोण आहे म्हणताय जरा नवीनच दिसाली म्हणला. लक्षात येतो तुमच्या बोलणं माझ्या. मला वाटतं ते नजरे आड होस तर पाहतय कुणाला त्या माता माऊलीला. माझे शब्द आहेत का तुकोबाराय म्हणतात आदरे न्याहाळी परस्त्रिये आदरे न्याहाळी बोला सोये दृष्टी टाळी आणि आदरे न्याहाळी परस्त्री येसी. लांब जाऊस तर पाहत नजरे आडवूस तर का. आणि जर इकडून एखादा महाराज आला ना संत जर आले अय बाबा पतली गलीशे निघून जात हे का नाही. साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा वेशेची या घरा फुले नेसी अशी अवस्था झाली आपली. ही अवस्था जर कुणी केली असेल याला जर कारण जर काय असेल तर त्याचं नाव आहे डोळा. विठाला म्हणून या डोळ्यावर ताबा मिळवणं एवढी काही सोपी गोष्ट नाही. या डोळ्यावर जर ताबा कुणी मिळवला असेल एक आहे ही संत परंपरा आणि दुसरे आहेत या महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. या छत्रपती शिवाजी महाराजांना जर कशावर ताबा मिळवला तर कशावर मिळवलाय बोला बोला या डोळ्यावर मिळवलाय. डोळ्यावर मला वाटतं ती सुभेदाराची सून एकदम सुंदर काय म्हणून आणली होती नजराना म्हणून आणली होती. कुणाला द्यायला छत्रपती शिवाजी महाराजांना. पण मला वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांना तिला कसं पाठवलं
जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर डोळ्यावर ताबा नसता तर जिजाती गेली असती. शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नवती वान, शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नवती वान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. अशीच एक देखणी होती सुभेदाराची सून. आई म्हणाला, तिला काय म्हणाला तो, जसं तुकोबारायकडे जी पाठवून दिलती ना, तिला तुकोबारायने जसं आदरानं पाठविले ना, कसं जाई वो तू माते नकरी सायास, जाई वो तू माते नकरी सायास. हो आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. म्हणून तर त्यांना महाराज असं म्हटलं जातंय. विठाला ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव. तुम्हा ऐसे राजा वेगळा आणि महाराज वेगळा. आता तुम्हाला सांगतो, राजा कुणाला म्हणावं आणि महाराज कुणाला म्हणावं. राजा त्याला म्हणतात जो बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवतो त्याला राजा असं म्हणतात, आणि जो आतल्या शत्रूवर विजय मिळवतो ना त्याला महाराज असं म्हणतात. बाहेरच्या 60,000 शत्रूवर विजय मिळवणं सोपं आहे, पण आतल्या जिजा 6 शत्रूवर विजय मिळवणं फार कठीण आहे. आज किती जण आहेत? आत 6 शत्रू आहेत. किती? 60,000 परवडले, पण हे 6 इतके खतरनाक आहे. किती किती किती? ओले मृत्यू केचे मंदिर, बोला ओले मृत्यू केचे मंदिर, आत 6 जण उंदीर, आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार, वासुदेवा करीतो फेरा, वासुदेवा करीतो फेरा, विचार वासुदेवा करीतो फेरा, वासुदेवा करीतो फेरा, फेरा. ओले मृत्युकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर,
गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा. 6 जण आहेत पण हे इतके खतरनाक उंदर आहे, कुठून कसं बीळ पाडून कसा कुटाणा वाढून ठेवते काय सांगता येत नाही. आणि या 6 जणांवर ताबा नसल्यामुळं मग हे डोळे तर डोळेच आधीच माकड, लक्षात येतं ना तुमच्या, आधीच माकड, पुन्हा त्याला चावला इच्छू, आणि पुन्हा त्याला पाजली दारू. तुमच्या लक्षात आलं म्हणायचं आहे का नाही. आता काय ते काय थाऱ्यावर राहते का अशोकराव, बिघडल्यावरच करणार ना, तशी परिस्थिती झाली आहे का नाही? मग हे याच्यावर जर ताबा मिळवायचा असेल तर अगोदर ताबा कुणावर मिळवावा लागेल, या डोळ्यावर. हे डोळे आहेत ना, डोळे ऐका, या जगातलं 85% पाप हे डोळे करतात, आणि राहिलेलं 15% पाप बाबा बाकीचे इंद्रिय करतात. पण 85% पाप कोण करतंय, हे डोळे. डोळे लयच खतरनाक. हा तुम्हाला म्हटलं ना सलाम. ते डोळ्याचं म्हणून तर मला वाटतं त्या प्रल्हाद शिंदेनं लिहिलंय ना, उडतो डोळा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा ग, उडतो डोळा बाई डावा, उडतो डोळा. डोळ्यावाले बघा ना कसे हसलेले टपकून. हे डोळे बघा, म्हणून तर ते हे डोळे असे हे तुकोबाराय म्हणतात, ते डोळ्यानं हे बाकीचं नश्वर पाहण्यापेक्षा तुम्ही आज माझ्या भगवंताचं सौंदर्य पाहा ना. डोळ्यात रूपाचे धान, अखंड मुखी नाम तुमचं वर्णावे, अखंड मुखी नाम तुमचं वर्णावे गुण. तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडित नाम तुमचे वर्णावे गुण. भगवंता फक्त एवढाच उपकार करा, माझं चित्ताची चंचलता होऊ देऊ नका, आणि माझे हे डोळेत ना, हे डोळे तुमच्या सौंदर्याकडे अर्थात तुमच्या चरण सानिध्यामध्ये सतत तुम्ही या डोळ्यानं बाकीचं काहीच मला दिसूच नाही. एकच काय, फक्त एकच. बरं ही माझी जी नजर आहे ही तुमच्याकडे पाहायला लागलो ना मी की बस बघ 10-5 मिनिटं पाहिलं लगेच दुसरीकडे दुसऱ्या कामाला निघालो, असं काय करू नका. ही जी नजर आहे ना, माझ्या डोळ्याची जी नजर आहे, ही नजर तुमच्या सौंदर्याकडे कधी असू द्या, कधी मधी नाही तर सदा. तो कुबाराय म्हणता, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, 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 सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. असं सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. रखुमाई
कधी नाही म्हटले सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रकुमाईच्या पती सोयरिया किंवा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ही जी माझी नजर आहे ना देवा तुझ्या मूर्तीपासून माझी हालूच नाही न पाहण्याची दिठीची गाळी. आता दृष्टी पुढे आयशाची दूर आहे भावा. आता दृष्टी पुढे आयशाची दूर आहे. आता दृष्टी पुढे आयशाची दूर आहे. आता दृष्टी पुढे आयशाची दूर आहे. जो मी तुझा पाहे पांडुरंगा, जो मी तुझा पाहे पांडुरंगा, जो मी तुझा पाहे पांडुरंगा. आता दृष्टी पुढे आयशाची दूर आहे. आता दृष्टी पुढे आयशाची दूर आहे. जो मी तुझा पाहे पांडुरंगा, जो मी तुझा पाहे पांडुरंगा, जो मी तुझा पाहे पांडुरंगा. आता दृष्टी पुढे आयशाची दूर आहे. आता दृष्टी पुढे आयशाची दूर आहे. आयशाची दूर आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आता माझ्या नजरेसमोरून तू अजिबात हटायचं का हटायचं पण बघा नजरेसमोरून हटायचं नाही ही जरी गोष्ट खरी असेल पण ही दृष्टी येणं एवढी काय सोपी गोष्ट आहे का. ही नजर येणं देवाला पाहिलं. आता समजा पाहिल्याच्या नंतरची प्रक्रिया आहे नाही आता दृष्टी पुढे आहे. आता म्हणजे ज्या अर्थी आता तू माझ्या दृष्टीपासून तू हालू नये याचा अर्थ असा की त्यांना अगोदर काहीतरी अनुभव आलाय अगोदर पाहिलेलं असावं म्हणून आता ते पाहिलेलं जे सौंदर्य आहे, मला हे सोडून दुसरं काहीच पाहू वाटत नाही असा त्याचा अर्थ. मग आता ते देवाला पाहिलं. मला सांगा देवाला पाहिल्याचे काय लक्षण आहेत. जसं आता तुम्ही सगळे शेतकरी येतं विहिरीमध्ये जर एखादा आपण धोंडा टाकला म्हणा दगड खडा जर टाकला तर अशोकराव एखादा खडा जर विहिरीत टाकला तर तो तळाला पोहोचला की नाही पोहोचला हे कशावरून ओळखायला येतंय. काय येतंय वरी बरोबर काय येतंय बुडबुडे येतात कशाचे खड्याचे. म्हणजे विहिरीत खडा टाकला की तो तळाला पोहोचला त्याची खून काय बुरबुडा आला की असं समजायचंच नाही खडा अजून मधीच आहे काय की बुरबुडा आला की असं समजायचं खडा तळाला बोला पोहोचला. तसा देव पाहिला काय त्याच्या लक्षण आहेत काय त्याच्या खाना खूण आहेत. देव आपल्याला अंतःकरणामध्ये आपल्या जर त्या देवाच्या फिलिंग्स म्हणू त्याला जर या अलीकडल्या भाषेत त्या जर आपल्या अंतःकरणामध्ये जर आल्या तर काय लक्षण आहेत त्याचे लक्षण सांगतो ऐका. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे 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 हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम
आता सुद्धा भारताच्या हृदयामध्ये तेच प्रगटलंय. काय? रामरूप. मला वाटतं प्रत्येकाच्या अंतकरणात एकच ध्यास आहे. 22 तारीख कधी येते? किती तारीख? 22 तारीख. काय करायचंय 22 तारखेला? राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दिया जला के दिवाली मैं मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दिया जला के दिवाली मैं बनाऊंगी. मेरे जन्म के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. ही जी अंतकरणामधली जी धारणा आहे ना, याला म्हणायचं हृदयी प्रगटे रामरूप. हे देव दिसल्याच्या नंतरचे लक्षण आहेत बरं का. आवडे हे रूप, गोजिरे सगुण, आणि पुढं पाहता लोचन. हे लोचन सुकावणं, अंतकरण भरून येणं, डोळ्याला पाणी येणं, अंगावर शहारे उभा राहणं, हे काटा येणं म्हणतात ना गावरान भाषामध्ये. हे जे लक्षण आहेत हे कशाचे लक्षण आहेत? बोला बोला. देव पाहिल्याचे लक्षण आहे. कसं अजून काय लक्षण आहेत? अजून एक लक्षण आहे बघा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. बोला. पाहण्याचे लक्षण आहेत. काय होतंय पाहिल्यावर? ते नैवेद्यले, ते नैवेद्यले आणि ते नैवेद्यले. माऊली म्हण किती वेळेस याला काय म्हणते? तिरुक्ती. म्हणजे तिरुक्ती दोष पत्कारून सुद्धा हे का म्हटलंय तर त्याचं कारण आहे ती अंतकरणाची अवस्थाच तशी होती. पाहिली या वेद लावी, 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 पाहिली या वेद बैसी जीवे जडोनी. त्याला पाहिल्या बरोबर माझ्या अंतकरण अगदी भरून आले. म्हणून तू कोबार आहे म्हणतात. ती माझे डोळे आहेत ना देवा, तुझ्या सौंदर्याकून परत, तुझ्या चेहऱ्यापासून माझे परत त्याचा माझा दुरावा होता कामा नये. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. बरं का का असं? तर त्याचं कारण असं तू दिसायलाच इतकं गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, तुझे रूप, गोड तुझे नाम. Por
नुसतं रूपच गोड नाही तर त्याचं नाम सुद्धा तेवढंच गोड आहे. किती गोड आहे तर इतकं गोड आहे बघा. विठोबा रखुमाई. जय बोल 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 विठोबा बोला कुंडली कबरदा देव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर कुमार सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. कमी झालं. इतका तो भगवान परमात्मा सुंदर आहे. किती सुंदर आहे म्हणून तर संत परंपरा म्हणती बाकीचं इकडं तिकडं नजर हाणण्यापेक्षा दुसरीकडे डाव टाकण्यापेक्षा इकडे डाव टाका. कुणीकडं या माझ्या पांडुरंगाकडं. त्याचं किती रूप गोड आहे. सावळे रुपडे चोरटे चित्ता. मला वाटतंय इतकं त्याचं सौंदर्य सुंदर आहे. मग हे सौंदर्य पाहायचं सोडून ह्या डोळ्याला ते सौंदर्य पाहण्याचं मला वाटतंय काय झालंय येड लागले. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न तिळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्ण विजेतेची शोभा. कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लाविला वेदू. हे तेने मज लाविला वेदू जे ना विशाल महाराज हे फक्त ज्ञानोबा रायनच म्हणावं. तेने मज लाविला आपण काय म्हणायचं जिजा येणे मज लाविला वेदू. आपण ह्याच्यातच आपलं म्हणजे एक जण माझ्याकडे आला म्हणला महाराज काय म्हणला देवाचं सांगायला म्हणला रूपण येन ते म्हणला असलं वगार आहे म्हणलं आपलं म्हशीचं गावात नंबर 1 आहे म्हणला. काय 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 वगार. आपण रत्न पारखे नाही आपण वगार पारखे म्हणावं लागेल का नाही. मला सांगा वगारीचं सौंदर्य काय पाहण्यासारखं काय विचार होय बा. काय मग काय पाहावा. अरे या सौंदर्याकडे नाशक्या सौंदर्याकडे पाहण्यापेक्षा ही संत हे नाशणार आहे. हे नाश पावणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ उपजे ते नाशे. हे आता बरं वाटतंय हो. पण मला सांगा जन्माला आलेलं लेकरू वर्षा 1.5 वर्षाचं माणूस पटकून उचलून घेतोय त्याचं काय करतंय बोला बोला कानफडीत टाकतंय का. नाही नाही जन्माला आलेलं लेकरू वर्षा 1.5 वर्षाचं माणूस त्याला उचलून घेतोय त्याची काय करतंय माता माऊल्यांनो पप्पी घेते. कुणाची उठ भर तू एकदा. नाही ना तर उठच एकदा. उठून बरा काय नाही सरळ सरळ बाळू उठ उठ ग माय माय उठ. बघा कसं गोंडच दिसतंय. नाही खरं सांगा याची पप्पी गाव वाटते की नाही. मला तर वाटायली पण आता तुम्ही लय जण आहे तिथं आहे का. अरे लहान लेकरू बस खाली बाळा बरं का. लहान लेकरू कोण मग ते कुठल्या जातीचं आहे कुठल्या गोतीचं आहे कुठल्या धर्माचं आहे याच्याशी काही घेणं देणं. दिसायला सुंदर दिसतंय कोण जन्माला आलेलं लेकरू. पटकन उचलून घेऊन माणूस त्याचं 1.5 वर्षाच्या लेकराची पप्पी घेतोय. पण तेच लेकरू जर 80 वर्षाचं झालं आता कुणी म्हणतं का बाळा यो 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 गोमा यो 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 मोका दे असं म्हणतं का. नाही ना का 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 असं. तर त्याचं कारण आहे रूपवाड ताते नासे रूपवाड ताते नासे रूपवाड ताते नासे रूपवाड. हे गाढवाच लहाने पालटती पगडणे उपजता बरे दिसे रूप वाढता ते
दाटती क्षणोक्षणे उपजता बरे दिसे पण जिजा रूप वाढता ते नासे. ज्ञानोबरायचं असंच म्हणणं आहे. ज्ञानोबराय म्हणतात प्रथम वयस्का काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगनांग विठाला. हे गाढवाचं पिल्लू दिसायला बरं दिसतंय लहान टुनुक 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 उड्या मारता वाटतंय घरी घेऊन यावं पाळायला. कोणाचं पिल्लू? गाढ. पण तेच गाढवाचं पिल्लू जसं जसं त्याचं वय वाढल का नाही शेवटी ते बोला की जातीवर दिसायला दिसतंय चांगलं अजिबात ना. हो मग तुकोबा ही संत परंपरा म्हणते याच्याकडे तुम्ही नजर देण्यापेक्षा याच्याकडे पाहण्यापेक्षा तुम्ही इकडे जरा या ना. कुणीकडं? आमच्या देवाकडं. काय होईल भाऊ तुमच्या देवाला पाहिल्यावर? देवाला जर पाहिलं ना कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता. वा 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 विशाल बाबा. कोटी ब्रह्म हत्या मुख कीर्तनकार पाहता. शोभले बा. कोटी ब्रह्मात्या मुख पाहता. कोटी ब्रह्मात्या मुख पाहता. हा काय महिमा वर्णो आता सांगणे किती आता सांगणे ते किती. कोटी ब्रह्म हत्या कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णो आता सांगणे ते किती आता सांगणे ते किती. कोटी ब्रह्म हत्या कोटी ब्रह्म हत्या मुख काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. तुम्ही म्हणता ना बाबा बरं आहे गाड्या कोटी ब्रह्महत्या मग किती बी हत्या केलं तरी म्हणलं आता बास रात्रीच्या महाराजांनी सांगितलंय हत्या केल्या तरी जमतात पण देवाला पाहिलं की पाप नाश होत. चला उद्याच्यालाच आणतो लगेच म्हणला काय दोन पायावलं का दोन शिंगावलं. काय म्हणला महाराजांनी सांगितलं हत्या केलं पांडुरंगाचं तोंड पाहिलं की काय होतंय पाप काय होतंय माणसाचं निघून जाते. असं नाही अंतकरणातलं ज्या दिवशी दोन दोन निघून जातं ना त्यावेळेस माणूस वृत्तीशून्य अवस्थेवर गेल्याच्या नंतर मग त्याला पापही नाही आणि पुण्यही नाही. म्हणजे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप आणि पुन्हा त्याला पूजा ध्यान जप त्याशी नाही. एकदा पाहिल्यावर पुन्हा कशाचं पाप मग ब्रह्मन हत्यान हे इथं शब्द अशा प्रकारचे बसतच नाहीत. पण अगोदर जी हे आपलं हृदय ना हृदय हे कसं पाहिजे बोला 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 निर्मळ पाहिजे. निर्मळ तुका म्हणे चित्त करारे बोला बोला निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे ते निर्मळ करावं लागतं. निर्मळ चहा करतात का तुम्ही? चहा माता माऊली चहा येते ना करायला? मला सांगा चहाला कालवनाचं भोगुलं जमतंय का? बोला बोला बोला. नाही भाजीचं पातीलं चहाला जमतंय का विशाल बा? नाही ना जमत का? तुम्ही किती धुवावं त्याला कुणाला तुमच्या लक्षात येतं ना. पण अशोकराव भाजीचं पातेलं तुम्ही कोणत्या बी साबणाने धुवा आणि त्यात फक्त गोड चहा करून दाखवा तुम्हाला म्हणीन ते ऐक बक्षीस कशाचं. तसं आपलं जे अंतकरण आहे कालवनाचं भोगुलं झालंय. लक्षात आलं तर बघा हे स्पेशल चहा जर गोड लागायचा असं जर गोड चहा प्याण्याची जर इच्छा होत असेल तर त्याला पातीलं कशाचं पाहिजे? चहाचं. बोला 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 आजी त्याला चहाच भोगून पाहिजे आहे का ना. पण हे भोगून कशाचं झालंय? कालवनाचं झालंय. कालवनाचं म्हणजे सगळी कालवा कालवी. हा झालंय कालवा कालवी बाबा. आता तुम्हाला काय सांगावं लय आता उगा एकमेकावर टीका टिपण्या करण्यात काही मजा नाही बरं का. ते टीका टिपण्या तिकडं राजकारणात चालतात आहे का ना. ठेव असा ठेव तसा परमार्थात टीका टिपण्याचं का आहे का ना. आता हे बाबा तुम्ही ब्रह्मचारी जाऊन द्या तिकडं पण ते आम्हाला त्याचे अनुभव येतात. आमच्या गावातलं राजकारण लागलं राष्ट्रवादीचा आला म्हणला बाबा सरपंच केला उभा आहे म्हणला. मी म्हणलं विजय भाऊ आता का त्याला पडो भाऊ म्हणू का? त्यांनी 2000 काढले आणि दिले मला. कुणी? राष्ट्रवादी. पुन्हा आला भाजपावाला म्हणला बाबा
इलेक्शनला, म्हणलं विजयी भव. बघा आता दोन्ही विजयी झाल्यावर नेमका पडन कोण काय तुमच्या लक्षात येते ना. पण आता हे असलं तुम्हाला नाही, पण मग ते त्यांनी 2000 दिले म्हणजे पहिले 2 आणि हे 2 किती झाले. म्हणलं चांगलं गाड्या आहे विजयी भाऊ, असे दररोज येऊन द्यायचा. म्हणलं कुठं पळायची गरज नाही. एक अपक्ष आला, ते म्हणला बाबा, म्हणलं तुमच्या डोक्यात आलंच असं ना तर पुढं काय आशीर्वाद दिला त्याला. काय म्हणलं त्याला, विजयी भाऊ. रुपये नाही दिला त्याने मला, तेच निवडून आला. डोक्यात आलं ना. म्हणजे हे असा प्रकार आहे हे त्याची टीका ते मला वाटतं महाराष्ट्रात सध्या तर बाबा सध्या महाराष्ट्रातली जर एकंदरीत जर परिस्थिती जर पाहिली तर लोकांची अशी विकृती झाली. मला वाटतं या परमार्थाच्या माध्यमातून मी एक तुम्हाला असं सांगतो, हे बाकीचे काही कुटाने होऊ द्या, पण माणसातले माणसं उठून जाऊ नका, हे सगळ्यात महत्वाचं. एकमेकासोबत प्रेमाने राहा. काय नाही, धनगराचं बी लालच रक्त आहे, मराठ्याचं लालच आहे, वांजऱ्याचं लालच आहे, सगळ्याचं लालच आहे, पण फक्त त्यांच्यामुळं आपली लाल करून घेऊ नका. मला एवढं सांगायचं शपथ, म्हणजे हे अंतकरणातून सांगतोय तुम्हाला. काही घेणं देणं हे चलत राहतंय, हळूहळू होत राहील, पण जातीवाद जीवनामध्ये आपल्या झाला नाही पाहिजे. आपलेच माणसं आहेत. आपण जर मेलं ना तर परजातीचं सुद्धा रडतंय. काय त्याला काय सकाय का कुणी. हे प्रेम नावाची जी गोष्ट आहे ना ती फक्त माणसाजवळच दिली, आणि मला वाटतं प्रेम नावाची गोष्ट माणसातून हरून गेली. कुणी कोणाला मानायला तयार नाही. माणसातला माणूसपणाच निघून गेला. त्या तुकडोजीदास महाराजांचं फार छान पद आहे बघा. कोट्यावधी माणसं पाहायला मिळतात या भारतात. किती कोट्यावधी माणसं आहेत, पण बाबा माणूस मिळायला तयार नाही. त्या महाराजांचं पद असं आहे, माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू दिसला. लोक दर्शनासाठी जाती, देव दिसावा म्हणून या. देव म्हणे मज माणूस न दिसे, अजब तमाशा हा कसला हो हा कसला. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला हो प्रभू दिसला. माणसं देवाच्या दारात जातात, पण देवच माणूस मागवतोय. माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. लोक देवाच्या दर्शनाला जातात की आम्हाला देव मिळावा म्हणून, पण देव म्हणतोय मला माणूसच पाहायला मिळाना तर तुम्ही माझी कशाला अपेक्षा करतात. म्हणजे अशी परिस्थिती एकंदरीत आपल्या महाराष्ट्राची झालेली. त्या तुकडोजीदास महाराजांचं वाङ्मय इतकं सुंदर आहे, ते जर आपण आत्मसात केलं ना तर या विद्यार्थ्यांना होतं बघा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. होतं ना लेकरांनो तुम्हाला हे शिकायला होतं. जुन्या काळात आपल्या काळात परमेश्वर बाबा एक कविता होती बघा, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची सारे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. हा जाती भाव विसरून या, एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, खळ निंद कामनी सत्य न्याय दिसू दे, मतभेद नसू दे. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची सारे. हे शिकायला होतं की नाही अशोकराव? आता हे शिकायला राहिलं नाही. जॉनी जॉनी यस पापा, इटिंग शुगर बोले नो पापा, टेलिंग लाईन यस पापा, ओपन युअर माउथ असं आता झालं. हे काय हे शिक्षण आहे काय खऱ्या अर्थानं? त्या टायमाला सुद्धा पहिली दुसरीला सुद्धा हे तत्वज्ञान शिकायला होतं. आता तत्वज्ञानन आत्मज्ञानन ब्रह्मज्ञानन
हे असं टांगून ठेवले लोकांनी टांगून. म्हणजे अशी परिस्थिती झाली. म्हणजे सध्या म्हणजे काढावर पीक चाललंय काढावर. बघा तुमच्या लक्षात आलं आहे की नाही? बाबा कीर्तनाचं सुद्धा काढावरच पीक चाललंय. कशावर चाललंय? ज्याला पाला जास्त हा त्याच उत्पन्न. शेतकऱ्याचं असं नाही ना, ज्याला पाल्यावर पीक गेल्यावर उत्पन्न निघतंय का? इकडं पाल्यावर पीक गेलं की उत्पन्न वाढतं. तुमच्या लक्षात येत आहे ना? हा. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावानं साधू होत नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. जंगलातल्या अस्वलीला मोठ मोठ्या जटा. पारदी लंगोटीनं त्यागी दिसे मोठा. श्वानाच्या अंगावर भगव्याची छटा. गाढवाच्या अंगा नाही भस्माचा तोटा. साधूना हॉटेलचा चहा पाणी नाही रे. साधू म्हणजे काय सोपी गोष्ट आहे? संत म्हणजे काय सोपी गोष्ट आहे? जटा वाढल्या म्हणजे संत होतो काय? भगवे कपडे घातले म्हणजे संत होतो काय? आमच्यासारखा फेटानं उपरणं धोतर घातलं म्हणजे संत होतो काय? संताची व्याख्या खूप मोठी वेगळी, खूप वेगळी व्याख्या. तुम्हाला मग सांगितलं ना, राजा वेगळा आणि महाराज वेगळा. ज्यानं आतल्या 6 शत्रूवर विजय मिळवलाय त्याचं नाव काय? महाराज. आम्ही बुवा. बघा तुमच्या लक्षात आलं आहे की नाही? म्हणजे असा प्रकार आहे. म्हणून ही समता अंतःकरणामध्ये निर्माण होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून हाच खऱ्या अर्थानं याच्यावर जर नियंत्रण जर कुणावर जर ठेवावं लागत असेल तर त्याचं नाव काय आहे? हे डोळे. डोळे आता लक्षात येते ना? आजच्या कीर्तनात फक्त एवढंच एक काय ओढतो डोळा. फक्त एवढा डोळा ध्यानात ठेवा बस. या डोळ्यावर ज्या दिवशी तुमचं नियंत्रण होईल ना, त्या दिवशी तुमचं जीवन सुखी आणि समृद्धीचं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरी संत परंपरा म्हणते देवा बाकी काहीच नको. हा बाकी काही नको आम्हाला. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. रकुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊलिये हाची वर दे. येवनिया राही हृदय माझ्या. बस याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही नको. तुका मान काही न मागो अनिक. तुका मन काही न मागे आणि. तुका मान काही न मागे अनिक. तुका मन काही तुका मान म्हणे काही न मागो अनेक. तुझे पायी सुख सर्व आहे. हे जगत ज्याच्या करता झुरणीला लागलंय. आंबाबाई लागली झुरणीला आहे का नाही? मला वाटतं हे बरोबर आहे ना? हे जग ज्याच्या करता झुरणीला लागलंय ते म्हणले सगळं जे काय आहे ते कुस आहे तुझ्यापाशी. कशाच्या झुरणीला लागलंय? सुखासाठी. काय पाहिजे तुम्हाला? एखादी माता माऊली जर लेकराला दर्शनाला घेऊन गेले ना देवाकडं, त्याचं मुंडकं दाबीती. मन 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 देवा मला बोला की
सुखाचं ठू म्हणजे त्याचं डोकं दाबून पार फोडी ती नारळ का काय म्हणजे म्हणजे प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये एकच ध्यास आहे, मला काय मिळालं पाहिजे, मज लागी दुःख व्हावे, आईसे कोणी भावे न जीवे, सुख पाहिजे ना. मग ते सुख जर कुठे तर कुठे ते सुख त्याच्या पायाजवळ आहे. तुझे पायी तुकोबारा म्हणतात. बास तुझ्या चरण सानिध्यामध्ये आम्हाला वास्तव्य मिळालं ना, तिथंच सुख आहे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी, मज ठेवी ते ठाई. त्या चरण सानिध्यामध्ये जे सुख आहे ते सुख आम्हाला एकदा प्राप्त झालं की मला वाटतं ते मिळाल्यावर मग मज हेही नाही तेही नाही. एकच प्रमाण सांगतो, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. ब्रह्म आकळ, अहम सोहम ब्रह्म आकळ. ते तिथं न झाला प्रपंच हे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले, ती अवस्था माझ्या जीवनामध्ये व्हावी. बस ती जर कुठं मिळत असेल तर ते तुझ्या चरण सानिध्यामध्ये. म्हणून तुका म्हणे काही न मागो अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, का तर गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. यथामती यथा अवकाश. धावत्या वेगामध्ये या अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही आणि मला काही जास्त काही येत बी नाही बाबा. आई माझी तुल्य असणारे सुरेशानंदजी महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा येण्याचा सुयोग आहे. महाराजही आज उपस्थित आहेत. शृंग ऋषी गड अगदी सुंदर अशा प्रकारचं महाराजांचं त्या गडावर नियोजन आहे. बांधकामही सुंदर अशा प्रकारचं चाललंय. आता मला वाटतं आळंदीला सुद्धा महाराजांनी आपल्या वारकऱ्यांची व्यवस्था व्हावी याकरता जागेचं सुद्धा नियोजन केलेलं आहे. त्या जागेकरता तुम्हाला आत्ता इथं आल्यावर आमच्या महाराजांनी सांगितलं, म्हणले गाडी चिकली म्हणले त्या जागेचं. कोण विकतं हो गाडी? आता आमच्यासारख्याला म्हणलं तर आम्ही दुसरी घ्यायला बसलो आहे का. पण समाजाकरता यालाच मानता येतं, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे या अनुषंगानं ही संत परंपरा फक्त या जगाचं कल्याण व्हावं याकरता झटत असतात. याकरता यांना काय कोणा काय पाठीवर बांधून थोडंच न्यायचंय. म्हणजे काय म्हणजे तेजच त्यांची जी वाटचाल चालू आहे या समाजाकरताच्या समाजाचं कल्याण व्हावं. उद्धर या जड जीव या न्यायानं आदरणीय पूजनीय सुरेशानंद महाराजांचं खूप मोठं कार्य आणि त्यांच्याच माध्यमातून या कीर्तनाकरता इथं येण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मला वाटतं गेल्या 2 वर्षामध्ये सुद्धा पाठीमागं 2 वर्षापूर्वी आलतो इथं आहे का नाही. मला वाटतं त्यावेळेस कैलास महाराज पवारी वगैरे अशी टीम होती आहे का नाही. त्यावेळेस आलतो. खूप आनंद. तुमची पायतळवाडी मला वाटतं त्यावेळेस खंडेराया तुझं करी ते नवस, मरू दे रे सासू खंडेराया खंडेराया